नाही नाही असं बरोबर. जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा 24/7, त्याचबरोबर 384 जनतेचा आमदार. मी 2 दिवसापूर्वी ह्या सोसायटीमध्ये श्री विनायक आशिष कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये आलो होतो. वयस्कर लोक आता बघतात आहेत माझ्याबरोबर आहेत, तिथे बसलेले आहेत. तर धावती भेट होती. ह्या ठिकाणी ज्या समस्या होत्या गटरच्या पाण्याच्या होत्या, पाणी टायमावरती येत नाही ही समस्या होती. तर ते समस्या आम्ही सॉर्ट आउट करत होतो आणि सोमवारी KDMCकडं जाऊन चर्चा करणार होतो. तर त्याच अनुषंगाने मला 1-2 फोन आले ह्याच बिल्डिंगमधून, पण ते मला येऊन भेटले नाही आणि त्यांना काय विषय मांडायचा ते पण मला माहिती नाही. तर आज विधानसभेमध्ये, आज नाही कालच घेतला तो, विधानसभेमध्ये एक मुद्दा उपस्थित करण्यात आला आपल्या टिटवाळ्यातला अनधिकृत टॉवरचा. आणि तो टॉवर आहे विनायक आशिष कोऑपरेटिव्ह सोसायटी असं मला व्हिडिओमध्ये कळालं. तर तो व्हिडिओ आपण ऐकला. व्हिडिओ मोठा होईल कसा आला. हा मुद्दा घेतलेला आहे 21 मार्च 2025 तारखेला 22, म्हणजे आपण जे लाईव्ह केलेलं आहे 20 तारखेला आणि 21 मार्चला हा जो मुद्दा केलेला आहे. म्हणजे किती फास्ट चालते बघा. माझ्या टिटवाळ्यासाठी 171 कोटी मागू राहिले मी प्रशासनाकडे. KDMCकडे नाही आहे, त्या MNODकडे पाठवलं आहे. ते उत्तर देण्यासाठी अजित पवार हे सफल झाले नाही आहेत. तर हा जो टॉवरचा मुद्दा आहे घेतला योग्य झाला. आता हा मुद्दा काय आपण तो तुम्हाला दाखवतो. 4950 प्रश्न क्रमांक 4970 छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, पण मी पुकारल्यावर उभं राहायला पाहिजे ना. अध्यक्ष महाराज, आता हा या ठिकाणी विविध अध्यक्ष महाराज, इथं जो माझा आक्षेपच आहे अध्यक्ष महाराज उत्तरावर आहे. उत्तरामध्ये काही करेक्शन करायचं आहे का आपल्याला? उत्तर बरोबर आहे अध्यक्ष महाराज. मी हक्कभंग आणेल अध्यक्ष महाराज याच्यावर. मंत्री उत्तर बरोबर आहे म्हणतात, तर मी हक्कभंग आणायचं मला तुम्ही सांगा. उभं बोलून द्या ना अध्यक्ष महाराज. सोडून जनतेला संसदेत काय गदारोळ असतो काय असं ते परवानगी द्या अध्यक्ष महाराज. 1 मिनिट. प्रश्न उत्तराचा वेळ संपला जरी असेल तरी 10 मिनिटं तहकूब केलं मी सभागृह. मी 10 मिनिटं वाढवत आहे. हे 10 मिनिटं खास अध्यक्ष महाराज, विषय बघा. या ठिकाणी माझा हक्कभंग असा येतो अध्यक्ष महाराज. मी या ठिकाणी विविध इमारतीवर उभारण्यात येणाऱ्या अनाधिकृत व बेकायदेशीर मोबाईल टॉवरमध्ये मुळे रहिवाशांना नाहक त्रास येत असून इमारतीचे नुकसान देखील होत असल्याचे निदर्शन झाले. खरे आहे का हा प्रश्न विचारला अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज यांनी उत्तरात सांगितलं की पाहणीमध्ये विविध ठिकाणी अनधिकृत टॉवर असल्याचे आढळून आले, पण ती वस्तुस्थिती आहे. पण अध्यक्ष महाराज तिथं खाली आपण यांनी लिहिलेलं आहे की हे सगळं संगणमताने सगळं होते आहे असं यांचं म्हणणं आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे अध्यक्ष महाराज की या सगळ्या या टॉवर कंपन्या अध्यक्ष महाराज त्या लोकांना जबरदस्ती काही आश्वासन देतात, कुठल्याही परवानग्या नसतात आणि त्या ठिकाणी टॉवर ते लादतात. लोकांचा विरोध होतो अध्यक्ष महाराज. पण अध्यक्ष महाराज, या ठिकाणी या अशा कंपन्यांवर त्या पद्धतीने लोकांना त्या ठिकाणी त्रास देणाऱ्या कंपन्या ज्याच्या तक्रारी वारंवार येतात त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका शासनाची नेमकी काय राहणार हे वस्तुस्थिती या ठिकाणी आपण मांडलेली नाही आहे. त्याचं स्पष्टीकरण द्यावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य नानासाहेब पटोले या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याच्यामधली एक वस्तुस्थिती खरी आहे की जी टॉवर कंपनी आहे आणि ज्या टॉवर कंपनीनं विनायक आशिष कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीवर हा टॉवर उभारला त्या सोसायटीनं 1 वर्षापूर्वी त्यांना NOC दिलेली होती. परंतु ज्यावेळी हा टॉवर उभारल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्याचा आवाज मोठा येतोय, त्या स्लॅबला तडे गेलेले आहेत. त्यावेळी त्यांनी महानगरपालिकेला कळवलं की आम्हाला हा टॉवर नकोय आणि टॉवर नकोय म्हणून सांगितल्यानंतर महानगरपालिकेने निर्देश दिले की हा टॉवर काढून टाकावा.
तरी देखील 2 दिवस टॉवर बंद ठेवून पुन्हा एकदा टॉवर कंपनीने टॉवर सुरू केला, त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. तर आजच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील की विनायक आशिष कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जी आहे आणि त्या लोकांची जी मागणी आहे ती मागणी असताना देखील जो नियम बाह्य टॉवर जिथे उभा आहे ते काढून टाकण्याचे आणि बंद करण्याचे निर्देश आजच देण्यात येतील. आणि नानासाहेब, हा प्रश्न आपण मांडल्यामुळे मगाशी जो मी सभागृहामध्ये नसल्यामुळे आपण जो प्रश्न उपस्थित केला होता तो मी इथं जरी सभागृहामध्ये उपस्थित नसलो तरी वरच्या सभागृहामध्ये 260चं उत्तर देत होतो. 2 मिनिटं याला मला उशीर झाला, परंतु या संदर्भामध्ये हा टॉवर काढून देण्याचे निर्देश आजच देण्यात येतील. बोला बोला बोला. अत्यंत महत्त्वाचं धन्यवाद. पुन्हा चालू झालं ते. आता आपल्याला समजलं असेल, पहिलं नाव बघितलं असेल, विनायक आशिष कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी टिटवाळा. तर टिटवाळ्यामध्ये हे बातमी आली की नाही, पसरली की नाही माहिती नाही, पण सकाळीच माझ्याकडे आलं. अधिवेशनामध्ये जे काय मुद्दे मांडायचे ते मांडतात आणि ते पास कसे करायचे ते हे प्रोसेस असते. अनधिकृत टॉवर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व टॉवर अनधिकृत आहेत. मी सांगतो तुम्हाला, छाती ठोकून सांगतो. त्याच्या ज्या परमिशन असेल, सगळ्या गोष्टी असेल, पण त्या टॉवर बांधणारे कोण, त्यांना परमिशन देणारे कोण हे पण बघितलं नाही आहे. आणि हे न बघितल्यामुळं सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते हे एकमेकांनी संगनमत होऊन हे टॉवर कंपन्याकडून काहीतरी उकळण्याचं हे षडयंत्र आहे. त्याचबरोबर आपण एक उदाहरण जे उदाहरण त्यांनी घेतलं, त्या सोसायटीचं नाव घेतलं, त्या सोसायटीमध्ये मी आलो. मला राहुलजी अध्यक्ष आहेत, राहुल केलुस्कर हे अध्यक्ष आहेत. यांनी मला सांगितलं नाही बाबा असं असं आहे, तुमच्यापर्यंत हा विषय आला की नाही आला. मी म्हटलं नाही आला विषय माझ्याकडं. मग त्यांनी मला व्हिडिओ पाठवला होता. तो विषय असा आहे, हा टॉवर कधी तयार झाला आहे ही आपण आता इथे विचारणार आहोत. आणि ह्या टॉवरनी टॉवर तयार झाल्यानंतर तो आत्तापर्यंत कोणाच्या अकाउंटला पैसे पडत आहेत आणि कोणी तक्रार केली आहे हे पण आपण विचारणार आहोत. आणि बऱ्याचशा गोष्टी याच्यातून निघतील. ठीक आहे ना. तर आता मोबाईल माझ्याकडे, म्हणजे मी बरोबर हे करतो. माझ्याबरोबर आहेत सचिवजी, जे टिटवाळा शहर सचिव आहेत. त्याचबरोबर राजेंद्रजी जाधव हे अध्यक्ष आहे, टिटवाळा अध्यक्ष. आता तुम्ही बसा, मी बोलतो बरोबर कॅमेऱ्यावर. प्रश्न असा आहे, हा टॉवर जो आहे वरती बिल्डिंगच्या वरती आहे, तर याची तक्रार सोसायटीने केलेली आहे का? ही तक्रार सोसायटीने केलेली नाही आहे. बरोबर ना. म्हणजे केडीएमसीला सोसायटीने केलेली नाही. दुसरं असं आहे का, हा टॉवर कधीपासून आहे? हा टॉवर 2007 पासून आहे. 2007 पासून आहे. आणि तुम्ही 2005 पासून, म्हणजे तुम्ही जुने, मी 2005 पासून आहे. तुम्ही 2005 पासून आहे. तर हा टॉवर 2005 पासून आहे. सोसायटी कधी रजिस्टर झाली? 2011ला. मग त्यावेळेस ह्या जो बिल्डिंग आहे हा तो बिल्डरकडे असणार. बिल्डरकडेच होता पहिला. बिल्डरकडे म्हणजे हे बिल्डर नाही आहे, तो एक आमच्यासारखाच ओनर आहे. नाही ते नाही विचारत मी मला. त्यांनी हे सोसायटी कॉन्ट्रॅक्ट, मी जो प्रश्न विचारतोय तो सांगा तुम्ही मला. तो जो तुमच्यासारखा ओनर आहे, पण त्याच्या आधी त्यांनी ही बिल्डिंग बांधली का? बिल्डिंग त्याच्या वडिलांनी बांधली. हा ना, वडील किंवा तो वगैरे, तो बिल्डिंग त्यांनी बांधलेली आहे. तर बिल्डिंग त्यांनी बांधली तर त्यावेळेस पूर्ण बिल्डिंगचा अधिकार बिल्डरकडे असतो. बरोबर ना. त्यांनी सोसायटी, अनधिकृत सोसायटी तयार करून त्या सोसायटी मार्फत हा टॉवर लावलाय. हा, मग मी तुम्हाला तेच विचारतोय, समजते का मी काय बोलतोय ते? हा जो बिल्डिंग नाही त्यांना पण समजलं पाहिजे. ज्यावेळेस सोसायटी नव्हती त्यावेळेस बिल्डिंग होती, है ना. ही बिल्डर बांधली, बिल्डरचा वडील असू द्या किंवा बिल्डरचा पोरगा असू द्या, कोणी असू द्या, है ना. ते बिल्डिंगनी बांधलेली आहे, बिल्डरनी बांधली आहे. तर त्या डेव्हलपरनी त्याच वेळेस त्या बिल्डिंगच्या वरती टॉवर लावली. हे तर कन्फर्म आहे की नाही? हे कमिटीने केलंय का? नाही केलंय. मग कमिटी कधी स्थापन झाली? 2011ला. म्हणजे 2005ला टॉवर बांधला गेलाय आणि 2011ला कमिटी सोसायटी झाली वगैरे. आणि तुम्ही सोसायटी बॉडीवरती पहिले अध्यक्ष कोण होते? दुसरे होते ते अहिरवार म्हणून होते वगैरे. हा, म्हणजे मला वाटतं सोसायटी टॉवर 2005 पासून तर आतापर्यंत आहे. आता कोणती कमिटी आहे? आमची कमिटी. तुमची कमिटी कधी स्थापन झाली ती? आता 2022ला. 24ला आत्ताच जस्ट 24 ते 28. ते निबंधकाकडे करून सगळं झाले. आधी निबंधकाकडे गेलेली 1 वर्षासाठी आणि निबंधकांनी इलेक्शन घेऊन आम्ही निवडून येऊन आम्ही सोसायटीत अधिकृतपणे वगैरे ते केलेले वगैरे ते. तर
ह्या सोसायटीचा जो मी का प्रश्न का विचारतो तुम्हाला समजलं का? कारण का सगळं कळलं पाहिजे. बरोबर. जर टिटवाळ्यामध्ये जर नाव येतंय, टिटवाळी सोसायटीचं नाव येतंय, अनधिकृत टॉवरचं नाव येतंय, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पण अनधिकृत टॉवर आहेत, बरोबर है ना? आता तुम्ही बोलताय तुम्ही तक्रार नाही केली आहे. बरोबर. तक्रार नाही केली तर तक्रार करणारा कोण आहे? आणि तक्रार करणार असेल तर कोण? तर हा टॉवर 2005 पासून तर 2024 पर्यंत तो जो टॉवरचा जो कोणत्या कंपनी टॉवर येतो? इंडस कंपनी. इंडस कंपनीचा. तर इंडस कंपनीकडून तुम्ही डिटेल्स घेतले का बाबा तू जो प्रत्येक महिन्याला पैसे पाठवतो ते कोणाच्या अकाउंटला पाठवतो? आता आपण घेतलेलं आहे, पण आता इथून आम्ही मागचे पूर्ण एग्रीमेंट्स मागवलेले आहेत ना. म्हणजे आता तुम्हाला तुमचं झाल्यापासून तुमच्या अकाउंटला येतो किती पैसे येतात? आता आम्हाला ह्या वर्षी 3,60,000 रुपये महिन्याला येतात का वर्षाला येतात? ते वर्षाला येतात, एकदाच येतात ते पैसे. मग इथून मागे तुमच्याकडे आहे का टीडीएस कट होऊन येतात? इथून मागे तुमच्याकडे पैसे तुमच्या सोसायटीच्या अकाउंटला पैसे आलेत का? पैसे आलेले आहेत, पण अर्धेच आलेले, त्याच्यात सावळा गोंधळ आहे पूर्ण. पूर्वी काय असेल ते बघा. 2005 ते 2017 पर्यंत. 17 पर्यंत सावळा गोंधळ आहे त्याच्यात. ते तुम्ही ते इंडसकडून सगळे डिटेल्स मागवा, पत्रव्यवहार केलेला आहे. कारण का विधानसभेमध्ये, आता मी पुन्हा विचारतो, विधानसभेमध्ये ज्यावेळेस तो मुद्दा उपस्थित करण्यात आला, सन्माननीय सभासद नाना पाटोळेजी आणि त्यांना उत्तर दिलंय उदय सामंत यांनी. तर मी आदर ठेवतो त्या लोकांचा, पण त्या दोघांनी पूर्णपणे पाठपुरावा न करता त्याचा अर्ज कधी आलाय, कोणी अर्ज केला याचा काडी मात्रही संबंध नाहीये. विनाकारण त्यांनी तो मुद्दा उपस्थित केलाय त्या ठिकाणी. त्याच्या पाठीमागची गणित अशी आहेत का यांना काहीतरी शिस्त आहे? तर हे काय शिस्त आहे हे आपण थोड्या वेळाने आपण सांगू, त्याबद्दल पण आमच्याकडे सगळं काढलेलं आहे ते. पण माझ्या टिटवाळ्यामध्ये जर अशा काही गोष्टी होत आहेत आणि सोसायटी सांगतच नाहीये, म्हणजे कोणीतरी त्यांना पाठपुरावा करतंय, तर त्या पाठपुरावा करणाऱ्याचं नाव का नाही घेतलं त्यांनी या सोसायटीचं नाव का घेतलंय? आता हे सांगतात काय सोसायटीचे तुम्ही अध्यक्ष आहेत, नाही सोसायटीचे तुम्ही अध्यक्ष आहेत, तर तुम्ही पत्रव्यवहार केलाय का 2022-24 पासून काय वगैरे त्यांचा? आम्ही पत्रव्यवहार केला. कोणता केला होता? प्रत्येक नोटिसाला उत्तर दिलं गेलं. कोणता पत्रव्यवहार केलेला? तुम्ही अनधिकृत टॉवर आहे म्हणून? आम्ही नाही केला, एकही व्यवहार कमिटीने नाही केलेला वगैरे. आता आम्हाला नोटिसा आल्यानंतर आम्ही प्रत्येक नोटिसाला नोटीस कधी आली तुम्हाला? 2021-22 पासून नोटीस आल्या. त्याच्या प्रत्येक महानगरपालिकेच्या प्रत्येक पत्राला आम्ही उत्तर दिलेलं. आमच्याकडे जो काय रेकॉर्ड आहे, बिल्डरनी आम्हाला जो काय रेकॉर्ड स्वाधीन केलेला आहे त्या हिशोबाने आम्ही उत्तर दिले. म्हणजे बिल्डरच त्याच्या मागचं षडयंत्र पूर्ण बिल्डरच आहे आणि हे पुढे करून सोसायटीवर लादलं. सोसायटीचं डीम कन्व्हेन्स कधी झालं? सोसायटीचं डीड कन्व्हेन्स 2016 झालं. 2016 झालं. तेव्हापासूनच बिल्डर पेटून उठला, कारण का त्याच्या हाताखालची ही 17.5 गुंठे पूर्ण जमीन आहे, ती बिल्डरला बिल्डरच्याच घशात घालायची होती. बरोबर है ना? म्हणजे बदनामी चालू है कि नहीं? बदनामी हो रही है. मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि उदय सामंत जी को या नाना पटोले जी को कैसे मालूम पड़ा कि यह अनऑथराइज है. यदि है तो हमको पेपर दें, या तो हम उनके खिलाफ कोर्ट में जाएंगे. हमारी सोसाइटी की वो बदनामी करते हैं. म्हणजे उन्होंने कम से कम पूछताछ तो करनी चाहिए थी. हम सोसाइटी के, मैं खजिनदार हूँ, क्या हमारे पास उनका कोई भी आदमी आया पूछने को कि वो अथराइज है क्या अनऑथराइज है? उनको कैसे मालूम पड़ा? और कौन इसके पीछे लग रहा है? हमको क्यों बदनाम किया जा रहा है? बराबर. काय वाटतंय? नाव खराब करते ना, इज्जत है ना. जर तोड़ायचं है टावर येऊन तोड़ा. हम उनके खिलाफ मानहानि के लिए जाना चाह रहे हैं. श्योर. चाहते हैं कि कोई हमको जो कानूनी सलाहकार हो हमको उसके प्रति सलाह दे. और भी बहुत सारे मुद्दे हैं महाराष्ट्र में, बराबर. उसको क्यों नहीं उठाया जा रहा है? यही उठाएंगे, क्योंकि ये इसमें कुछ तो नहीं, क्या दाल खिचड़ी है. दाल खिचड़ी भरपूर है, कुछ नहीं है. बोला. मैं अपने कमेटी के साथ में हूँ. कमेटी जो निर्णय लेगी उसका मैं स्वागत करता हूँ. यंग जनरेशन, बोला काय वाटते तुला याच्यामध्ये? नाही, बरोबर आहे. सोसायटीची थोडी बदनामी तर झाली आहे आणि जे काय सत्य आहे ते समोर यायला पाहिजे. जे खरं आहे ते समोर यायला पाहिजे. आणि बाकी काही गैरव्यवहार असतील तर तेही आता तो उघडकीस झालंच पाहिजे. जर हे असं आहे तर हे असं काय बरोबर ना. खरं एक दोन्ही म्हणजे आपलं कायद्यात तराजू कसा असो, दोन्ही सेम असतं ना, समांतर असतं ना. बोलो. ठीक आहे, हे बोलतो. आता आमचे अध्यक्ष आहे तिथे, सगळं दिसतंय की ना सावळा गोंधळ. वंदे मातरम. याच्यामध्ये आता एक गोष्ट जाणवली की अख्ख्या महाराष्ट्रातल्या बिल्डिंगवरती टावर उभे आहेत, तर ते सगळे महाराष्ट्रातल्या बिल्डिंगवरचे टावर सोडून नेमकं विनायक आशिषचाच कसं काय दिसला नाना पटोलेला? काय दुसरी गोष्ट, कोण गेलो होतो ढोल वाजवत तिथे विनायक आशिषचं नाव सांगायला? हाही खूप मोठा विषय आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेस टावर लावले जातात कुठल्याही परमिशन कुठल्याच याला नाहीये, म्हणजे अगदी जमिनीवर लावलेला असेल किंवा बिल्डिंगवर लावला असेल तर परमिशन नाहीये. तर याच्यामध्ये ज्याच्या पोटात दुखतंय
काय तर त्याचं नाही टावर अनधिकृत आहे तर काढा. हा तो काढाच, तो विषय नाही. पण हे जे काड्या जे करताय का कोणाचं तरी काहीतरी त्याच्यातला बंद झालं, मलाई भेटणं बंद झालंय आणि त्याच्यामुळे हे काड्या करण्याचं काम किंवा सोसायटीला बदनामी काम सुरू आहे याच्यातून दिसायला लागलंय. काय दुसरी गोष्ट की याच्यामध्ये आता त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी काय आहेत. तुमच्याकडं सोसायटीचा प्लॅन आहे का? जरा काढा ना, बोला. तर जो आता तो प्लॅन पण जो आता यांनी दाखवलाय ना काय तर ते दाखवत आहेत प्लॅन आपल्याला. तर याच्यामध्ये असं आहे की जोपर्यंत समजा त्यांच्या ताब्यात ज्यांच्या होती काय बिल्डर असो किंवा कुणी असो तर तोपर्यंत तो टावर अधिकृत होता. गोड लागत होता, अधिकृत होता, पैसा गोड लागत होता. आणि दोन लावले आणि ज्या वेळेस सोसायटीकडे वर्ग झालं, डीम कन्व्हेन्स झालं, सगळे अधिकार सोसायटीला आले, त्याच्यानंतर तो आता अनधिकृत झाला. म्हणजे याच्यामध्ये नाही का प्रशासन पण दोषी आहे. म्हणजे केडीएमसीला 2007 पासून 2025 पर्यंत दिसलाच नाही काय, कारण टावर लावताना त्यांना हप्ता गेला असेल त्याचा प्रभाग अधिकाऱ्याला किंवा त्या आयुक्ताला त्याचा हप्ता गेला असेल त्या टायमाला टावर उभा करताना. जाधव साहेब बकायदा टॅक्स आहे त्याचा, बकायदा वास्तुशिल्पकारचा हे वॉर्ड ऑफिसरनी आम्हाला सांगितलं की आमचं इंटरनल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं मेन ऑफिस आणि वॉर्ड ऑफिसचं आमच्याकडे इंटरनल कनेक्शन नाही, आम्हाला पण त्या फायली इकडे तिकडे करायला लागतात, आमच्याकडनं चुकी झाली. हे वॉर्ड ऑफिसरनी माफी मागून सील तोडलेलं आहे आणि हे खोटं दाखवण्यात आलेलं आहे पूर्ण. अच्छा, असं आहे. म्हणजे हा किती महानगरपालिकेचा सावळा ब्ल्यूप्रिंट आहे, ही ब्ल्यूप्रिंट आहे प्लॅनची. ओके ओके. आता ह्याच्यात आमच्या सोसायटीत टॉवर अनाधिकृत आहे, सोसायटीमध्ये टॉवर अनाधिकृत आहे हे लोक बोलतात. कुठे टॉवर? तर असं नाही बाबा, इथे बरंच अनाधिकृत गोष्टी पहिलं सांगा, टॉवर कुठे आहे? टॉवर ह्याच्यात नाही आहे. मग कुठे टॉवर आहे? टॉवर टेरेसच्या वरती आहे. टेरेसच्या वरती हे विंगच्या वरती. तो दिसतोय तो का? ओके, म्हणजे हा दिसतोय. हे व्हाईट कलरचं आहे ना ते? ओके ओके, दिसतोय. म्हणजे टॉवर हा खाली नसून वरती आहे, टेरेस वरती आहे. टॉवर आहे. मला जरा प्लॅन समजून सांगा का. ही तुमची बिल्डिंग आहे सगळी? 4 विंग आहेत आपल्या बिल्डिंग मध्ये. हे 21 गाळे आहेत फ्रंटला, ए बी सी डी. आता याच्यामध्ये गाळे कुठे आहेत? हे पुढे 21 गाळे आहेत. 1 ते पासून 21 म्हणजे पश्चिमेला टेनेंट, पश्चिमेला गाळे, पूर्व इकडं उत्तरेला गाळे. ओके. हा, इथे सॉर्ट नाव. आता आपण कुठं बसलोय सांगा बरं? आपण आता इथे बसलेलो आहे. इथे हे बॉक्स कसले ते काय लिहिलं याच्यामध्ये? टाकीचे आहेत. हा, एक टाकी या साईडने असं आहे का? ओके, टाकी आहे. नाही इथून दिसते ना कार. आणि याच्या बाजूला हे इथे फक्त ही कार पार्किंगचं ओपन स्टील पार्किंग आहे. आपण इथे बसलोय, इथे बसलोय, हे कार पार्किंग आहे. ओके. आणि हे काय? हे टँक आहे, पंप आणि टँक. आणि इथे तो ह्या ठिकाणी, हा तो ह्या ठिकाणी आहे. ओके. त्याच्या बाजूला स्कूटर आणि सायकल पार्किंग आहे. ही ओपन स्पेस आहे अपूर्ण. बरं, हे स्कूटर आणि सायकल पार्किंग आता आपण इथे आहे, आपण बघूया का जाऊन ते? हा, दाखवू. चला ना, हे जरा फोल्ड करा आणि असंच दाखवा, दिसलं पाहिजे जरा. चला. जी जागा मोकळी तुमची, ही काय होतं? इथं काय? इथं कार पार्किंग. ही कार पार्किंग आहे बघा. आता हे जे इथं खुर्च्या टाकून बसलेत, यांना बसायला व्यवस्थित जागा नाहीये, तर यांनी इथं खुर्च्या टाकून व्यवस्थित बसलेत, तर इथं हे कार पार्किंग आहे. आता कार पार्किंगच्या बाजूला काय आहे? पंप हाऊस. नाही, ही सिंटेक्स टाकी इथे आहे ना? होती का? ती आता ते आपल्याकडे हे आलं ना अमृत योजना, त्याच्यानंतर ही टाकी आम्ही डिमॉलिश केलेली. आता इथे सुद्धा सोसायटीत कामकाज चालू आहे. चला, मग गार्डन वगैरे. इथं सिंटेक्स टाकी होती, सिंटेक्स म्हणजे ड्रेनेजची टाकी होती संडासाची. तर अमृत योजना जॉईन केल्यानंतर ज्यावेळेस मागे अपील केलं होतं, तर यांची अमृत योजना डायरेक्ट जॉईन झालेली आहे रोडला. चांगलं काम झालंय ते. त्याचा पण निधी भरलेला आहे, बरोबर ना? काहीतरी 4,000 पर फ्लॅट प्रमाणे वगैरे. हे काय? हे अनाधिकृत गाळे आहेत. इथं कुठली जागा? ही पार्किंगची जागा आहे. स्कूटर. अरे, अनधिकृत इथं घर आहे. ही अनधिकृत बिल्डरनी बांधून. म्हणजे इथं कुठली पार्किंग आहे? स्कूटर पार्किंग, ओपन स्टील पार्किंग, स्कूटरसाठी वगैरे. ते प्लॅन प्रमाणे दाखवा. प्लॅन प्रमाणे स्कूटर पार्किंग आहे. ओके. ही पंप रूम आणि हे स्कूटर पार्किंग. पंप रूम पुढे. हा, आणि हे स्कूटर पार्किंग आणि हे
अच्छा, आता आपण कुठं उभे? आता आता आपण हे स्कूटरच्या इथे उभे. मग हे कधीपासून बांधले? हे 89 पासून बांधलेलं आहे. हा, म्हणजे हे तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही का? हाच तुम्ही आता कमिटीवर आलात? आता कमिटीवर आलो. आता कमिटीवर आल्यावर आम्हाला त्रास देतात. आम्ही जे अच्छा, हे कळालं वगैरे ते तुम्हाला त्याच्यामध्ये. पार्किंगच्या इथं आणा देतो. अरे बापरे, हे स्कूटरवरती मग एसी बेसी कसलं इथं? इथं कोण राहते? घरी आहे? बिल्डरची माणसं राहतात अनलिगल. अरे बापरे, ही टँकी नाही का, पंप हाऊस ते आहे याच्यामध्ये. मग बिल्डरनी हे का नाही तोडलं? इथं पण कोणतं राहायला दिलं असेल ना? नाही, हे पंप रूम आहे. पंप रूम आहे. हे गाळे त्याच्यानंतर हे इथं काय? सायकल पार्किंग आहे. सायकल पार्किंग. तर हे 5 गाळे अनधिकृत बांधलेले आहेत. म्हणजे आता हे तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला सगळं नकाशा नाही, आम्ही हे RTI टाकून हे काढून घेतले ना. ओके, 5 गाळे 1 2 3 4 5. म्हणजे इथं लहान मुलांच्या सायकली पार्क व्हायला पाहिजेत. लहान मुलांच्या सायकली पार्क व्हायला पाहिजेत. तर ह्या ठिकाणी काय पार्क आहेत? अनधिकृत हे शॉप पार्क केलेत. आता हे सचिव सांगतील. तुम्हाला ह्याच्यातलं खूप अनुभव आहे. अनुभव म्हणजे आता KDMC पूर्ण अनधिकृतच झाले ना, है ना. मग KDMC झोपून काढले का? KDMC सर्वे नाही केला का याचं, है ना? बिल्डिंगच्या पाठीमागे जर 5-5 गाड्या अनधिकृत आहेत, 10 आहेत. 5 हा, म्हणजे 10 आहेत. आणि तिकडे पण ते एक बिल्डरच्या लोकांना काय राहायला बांधून दिलंय. म्हणजे अशा ठिकाणी आधी तू बिल्डिंग जवळ नगरपालिका डोळेझाक करते आणि उघड्यावरती बिचाऱ्या गरीब लोकांच्या झोपड्या तोडायच्या. ते काहीतरी आर्टिफिस टाकून नाही बाबा तुझ्या नावाची तू तक्रार केली म्हणून तुझ्यावर तिकडे कारवाई गरीबामध्ये कारवाई करायची, गुन्हे दाखल करायचे गरीब. त्यांच्यावरती MRDP गुन्हे दाखल करायचे. आता यांच्यावर कोणता गुन्हा दाखल करणार? हो ना. आता गार्डन बघायला भेट. गार्डन आहे का? म्हणजे हे KDMC तुमचं नाही का गार्डन? तुमचं का नाही? दमदाटी, दादागिरी. अरे बापरे, हे सिंटेक्सचं टॅग जाऊन हे टाके नाही. हे गार्डन सोसायटीला वापरायला भेटत नाही. आता सोसायटीला वापरायला भेटत नव्हतं. आम्ही आल्यापासून आम्ही हे गेट तोडून आमच्या ताब्यात घेतलेलं आहे. नाही तर 25 वर्ष त्यांनीच उपभोग घेतले. मला फक्त एवढं माहिती होतं का चाळी अनधिकृत असतात, जिथं KDMC कारवाई करते. हे तर प्लॅन वरती पण अनधिकृत बांधकाम केलेलं आहे. मनमाई आहे, मनमानी सगळं. तुम्ही हसण्यासारखं आहे ना. बिल्डिंग उभी राहूस तर कुठंच काही करणार नाही. आणि एकदा तुमची शिशी आली, डीड कन्व्हेन्स झाल्यानंतर आग लागली. नाही, शिशी आल्यानंतर मग हे बाकीचे बांधलेले असतील. आणि हे काय असेल ते टाळवाचा जो वाडा ऑफिसर असेल त्यांनी पैसे घेतले असेल ना, त्याला 20,000 देऊन गाळे बांधले, लोकांना घरे विकली. इकडे हे याचाही उपभोग घेतला, याचं भाडं घेतलं. काय म्हणजे एवढं बिल्डरांचे धंदेवर एवढं टिटोळ्यातले जे बिल्डर एवढं KDMC करप्टेड आहे. 100%. मग मी अनधिकृत बांधकामामध्ये मी घुसत द्या राहुल, इफ यू डोंट माइंड, मी अनधिकृत बांधकामामध्ये घुसत नाही. पण अनधिकृत बांधकाम म्हणजे चाळी वगैरे वाटत होत्या. पण मला हे मला घुसावंच लागणार, कारण का प्लॅन आहे KDMCचा अप्रूव्ड प्लॅन आहे, बरोबर ना? KDMCचा अप्रूव्ड प्लॅन आहे. आणि जर प्लॅन मध्ये जर अनधिकृत होत असेल तर हे चुकीचं आहे. आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी याचा आम्ही जाहीर निषेध करतो. समर्थन निर्भय महाराष्ट्र. आणि काही नाही. आणि जे आहे तुमचं तेच तुम्हाला भेट. आणि जे तुमचं आहे ना, आता एवढा वयस्कर याच्यामध्ये कुठं फिरणारी लोक, यांना जागा तरी आहे का? बघा. आणि पलीकडे तर रोड आहे. म्हणजे ह्या लोकांनी काय करायचं? सोसायटीचं प्रिमाइसेस सोसायटीच्या लोकांना वापरायला भेटत नाहीये आणि इथं अनधिकृत बांधकाम आहे. तर आता प्रमोद पाटीलजी, हे बांधकाम तोडण्यासाठी तुम्हाला अर्ज द्यायची गरज आहे का? सांगा. काही गरज नाही ना. बघितल्यावर त्यांनी यायला पाहिजे. प्रमोद पाटीलजी, उद्यापासून हे बांधकाम तोडा, नाहीतर आम्हाला मग काय, आम्हाला अनधिकृत मध्ये पूर्ण याच्यामध्ये दाखवावं लागेल कुठं काय चाललंय ते वगैरे. नाही तसं नाही. आम्हाला आंदोलन करून जाऊ, आपण जाऊ सगळे, तो प्रभाग मध्ये. अरे जो प्रिमायसिस असतो सोसायटी जेव्हा प्लॅन पास होतो ना, नगर विकासाकडून परमिशन घेऊन बिल्डर प्लॅन पास करतो ना, त्याच्यामध्ये तुम्हाला गार्डन असते, पार्किंग असते, सगळं आरक्षण असतं याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये जर असं जर चुकीचं करत असेल तर हे चुकीचं आहे. तर KDMCने ताबडतोब याच्यावरती ॲक्शन घ्यावी, ठीक आहे ना. आणि जर चुकीचं असेल तर ते आता तो जो टॉवरचा मुद्दा आहे, आपण पुन्हा टॉवरच्या मुद्द्यावरती आलेलो आहे.
तर टॉवरच्या मुद्द्याचे आपण तुम्ही ते डॉक्युमेंट्स मागून घ्या. आता मी स्वतः मंत्री आणि नाना पाटोळे, ते मंत्र्याचं नाव मी विसरतो कारण का ते उदय सामंत, ते काय मंत्री हमेशा चेंज होते राहते ना, उदय सामंत. तर कारण का पक्ष सोडल्यानंतर ते खूप वेगळं होतं, ते राजकारण झालं ते. तर मी उदय सामंत आणि नाना पाटोळे यांची भेट घेऊन आपण सगळेजण त्याला भेटायला जाऊ. का बाबा रे, तू सखोल अभ्यास केला का, है ना, पूर्णपणे अभ्यास केला का, तुझ्याकडं अर्ज कोणी दिलेला आहे ते पाहिलं का तू डायरेक्ट हा मुद्दा अधिवेशनात घेतला, तर अधिवेशनात घेण्याच्या आधी तू विचारलं का. म्हणजे आता जर हा टॉवर तुटतोय ना, म्हणजे महाराष्ट्रातले सगळे टॉवर तुटणार, सगळे. हा टॉवर अनथोरायचे ना तर सगळे टॉवर अनथोरायचे. आणि मी टॉवरच्या मालकांना मी सांगू इच्छितो, जर तुम्ही अनधिकृत कामं करत असाल तर तुमच्यावरती मग कारवाई केली जाणार. आता त्यांनी लिहिले ना, बोललेत का कारवाई ही टॉवरवरती केली जाणार. या टॉवरवरती कारवाई कराच, मी तर बोलेल. जर तो अनधिकृत असेल तर कारवाई कराच, पण अनधिकृत नसेल मग यांनी जैसे आप बोले ना, कहा जाएंगे, हम कोर्ट में जाएंगे. कोर्ट में किस चीज के लिए, किस बेसिस पे हमारी बदनामी हुई और नाम स्पेशल लिए हैं, स्पेशली नाम इसका लिया हुआ है. अनथराइज बहुत सारा है तो हमारा नाम क्यों लिया, हम उनके खिलाफ कोर्ट में जाएंगे. बस टिटवाला में 25 से 30 टॉवर है अनाधिकृत. नहीं, हम जाएंगे ना. आता हा एल्गार होणार, हम नोटिस भेजने वाले, आणि एल्गार ही निर्भय महाराष्ट्र पार्टी मोठ्याने करणार. आणि उद्या आम्ही भावे सरांपाशी पण हा मुद्दा ठेवणार आहे, जेणेकरून हा मुद्दा आपण खरं काय खोटं काय, जसं मगाशी बोललो होतो, तो आपला छोटा आहे तराजू असतो ना, सेम होना चाहिए. तुम इधर अच्छा दे रहे हो और उधर बुरा दे रहे हो, नहीं, पार्शियलिटी नहीं करना है, जो है वो है. एक मिनिट, सचिव जी काय बोलू इच्छितात. जे आता जवळजवळ केडीएमसीच्या हद्दीमध्ये कमीत कमी 100-200च्या आसपास टॉवर आहेत, यांना परवानगी दिली कोणी. कमीत कमी भरपूर आहेत, टिटवाळ्यात 50 टॉवर. मी अजून घुसलो ना टॉवर मध्ये, खूप आहेत. पण यांना परवानगी दिली कोणी, म्हणजे परवानगी चिरीमिरीतून मिळाली की काय, ते पण करावं लागेल. मोठा उपस्थित होतोय, नगरपालिकेने त्याचं उत्तर द्यावं लागणार आपल्याला. उत्तर द्यावं. आता आपण लवकरात लगेचच लेटर बनवून सहआयुक्तांना भेटू आणि ठीक आहे ना. अरे काय विषय आहे माहिती आहे का, आपण जी सोसायटी बनते ना, म्हणजे जी बिल्डिंग, एक मिनिट, जो बिल्डिंग बनता है ना, आता मैं हिंदी में बोलता हूँ, जी बिल्डिंग बनती है ना, वो बिल्डिंग को आने के लिए फायर ब्रिगेड की गाड़ी चाहिए, एम्बुलेंस आनी चाहिए, कैसे एम्बुलेंस आना चाहिए, पेशेंट है उसको उसके पास एम्बुलेंस पहुंचना चाहिए, ये सब सुविधा रहता है. फायर पंप असतो, जेव्हा फायर सेफ्टी पंप असतो ना तो असतो, कशी चढणार वगैरे ते. तर फायर ब्रिगेडची गाडी येण्यासाठी पण यांना जागा नाहीये. 400 ते 500 लोक या सोसायटीत राहतात. आणि जर तुम्ही सांगा, आता तुम्ही बघितलं असेल, कोणी येऊन या सोसायटीमध्ये लक्ष घाला, जर ही फायर ब्रिगेडची गाडी रोडवर थांबली ना, रोड बंद करतील, मागे पुढे जायला जागा नाहीये, मग ही सोसायटीच्या गेटमध्ये यायला पाहिजे. तर गेटमधून येतानाही इकडे जागा नाहीये फिरायला वगैरे, आणि उद्या अननेसेसरी आग लागली तर काय केलं, कोण जिम्मेदार. कशी फायर ब्रिगेडची गाडी येणार आणि नाव ठेवणार फायर ब्रिगेडला. अतिक्रमण 2 ते 3 हजार पब्लिक ऍट अ टाइम चालत असते. ही मार्केटची बिल्डिंग आहे, आमच्या बिल्डिंग मध्ये कमीत कमी 400 ते 500 लोक राहतात. उद्या काय इथे इमर्जन्सी अपघाती प्रकार घडल्यात, इथे अँब्युलन्स आणि अग्निशामक गाडी यायची, पण हे नाही. तुमच्या बिल्डिंग मध्ये लहान मुलं नाहीयेत. नगर विकासच्या प्लॅन नुसार 6 मीटरचा सोसायटीच्या बाजूला बंधनकारक आहे. नाही, आता मी एक मोठा प्रश्न विचारतो, तुमच्या बिल्डिंग मध्ये नातवंड पोतवंड आहे की नाही तुम्हाला? सगळे आहेत ना, मग त्यांना सायकली फिरवायला जागा नाही, घरातच ठेवतो. म्हणजे त्यांच्या जो उधळण्याच्या खेळण्याच्या याच्यावरती गदा आणलेली आहे सगळी बंधन. का तू सायकल चालू नको, तू खेळायला जाऊ नको, तुला गार्डन देणार नाही, तुला काय देणार नाही, मग कशी काय मुलं सुदृढ बनणार, हा स्ट्रॉंग कशी बनणार? म्हणजे किती नीच लेवलचं इथं राजकारण झालेलं आहे. हे राजकारण आहे, हो, 100% नाही राजकारण. म्हणजे लहान मुलांवरती पण आणि वयस्कर लोकांवरती झालाच अन्याय, पण लहान मुलांच्या पण सायकली कोणाकडे असतात? जास्तीत जास्त 90% लहान पोरांच्या असतात. हे बाळा म्हणजे हैदर आले का बाबा, लहान मुलांचे सुद्धा हक्क हिरावून घेतलेले आहेत. काय त्या बिल्डरला शरम वाटायला पाहिजे. तर लहान मुलांचे जे हक्क आहे, सायकल फिरवण्याचे, खेळण्याचे, बागडण्याचे, तर त्या जागेवर तू 5 गाळे बांधून ठेवले. किती विचित्र आहे ना, किती मूर्खपणा आहे. कोणी असो बिल्डर, ठीक आहे, जाऊ दे. हे तुम्हाला बोलायला जागा आहे का बिल्डिंग मध्ये? तुमच्या सायकल पार्किंगची जागा आहे का?
तिथे लावतो झाड. झाडाखाली ना. अच्छा बघा बघा, अरे बाबा हे बघा, ही सायकल पार्किंग कुठे आहे? हे सायकल पार्किंग वरती काय गंमत आहे बघा, आणि हे बाईक पार्किंग वरती. आता काय बोलायचंय, म्हणजे सॅल्यूट, तुला मानलं पाहिजे बाबा, तुझी चुकी नाही याच्यामध्ये. आम्ही सगळे एकत्र नाही आहोत, बरोबर. आम्ही सगळे एकत्र नाही. देशाला स्वातंत्र्य कधी भेटलं? एकट्याने लढल्यामुळे नाही भेटलं, हो 75 साल सगळ्यांनी लढल्यानंतर भेटलं. म्हणून आमच्या टोपीवर नाव काय सांगा जरा? जनताच मालक. जनताच मालक. मालक मालक जनताच मालक. मालक मालक जनताच मालक. मालक मालक जनता मालक. तुम्हीच मालक आहात, म्हणून तुमच्या लोकांनाच अन्याय होतोय. बरोबर ना? हम अपने हक के लिए लड़ नहीं पाते, इसलिए हमारे साथ अन्याय। लड़ेंगे। नहीं हम लोग एक साथ नहीं आते, हम लोग डरते एक व्हावं लागतं. और डरने का नहीं, जिधर डर उधर हम लोग मर गए. नहीं, अनथराइज सोसाइटी का वो चलिए, सबका टावर का बात होती समझ में आता, एक सोसाइटी का स्पेशली उन्होंने नाम लिया है. क्यों लिया? क्या उसका? अरे उलटा अच्छा हुआ ना, टिटवाला का नाम, टिटवाळाचं नाम मोठं झालं. आणि सगळ्यांनी यांचा आभार मानायला पाहिजे. अध्यक्ष, तुमच्या कमिटीचा मी आभार मानतो का तुम्ही लढलात, तुम्ही पुढे आलात, म्हणून तुमचं नाव, सोसायटीचं नाव मोठं झालंय. न्यूजला बातम्या देण्यासाठी पैसे द्यावे लागतात. आमचं नाव विधानसभेत आला तर गंमत करायची गोष्ट ही ठीक आहे, तेवढ्या पुरतं असतं ते. पण सांगायचं तात्पर्य असं आहे का, केडीएमसीनी इथं ताबडतोब येऊन न्याय ह्या जनतेला, ह्या सोसायटीला द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय शिवराय.